नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वाहनाच्या लिलावातून पोलिसांना 10.22 लाखाचा महसूल. 19 मे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्ष जप्त किंवा बेवारस म्हणून पडून असलेल्या शेकडो वाहनांचा अखेर जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. लिलावातून पोलीस दलाला एकूण 10,22,000 रुपयांचा महसूल मिळाला असून पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी जागाही मोकळी होणार आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या वाहनाचा लिलाव पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रक्रियेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपद उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्याकडे होते. तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, परिवहन विभागाचे सुजित सिंग राजपूत आणि शिरोली MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांचा समितीत समावेश होता. सायंकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत झालेल्या लिलावामध्ये एकूण 345 वाहने समाविष्ट होती. यात 338 दुचाकी, 6 चारचाकी आणि 3 चाकी वाहनांचा समावेश होता. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि धुळे जिल्ह्यातून एकूण 82 लिलावधारकांनी सहभाग घेतला. या लिलावासाठी प्रत्येक सहभागीला 2,000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. अखेरीस शाहूपुरी कोल्हापूर येथील SM स्टील फर्म यांनी सर्वाधिक 10,22,000 रुपयांची सर्वोच्च बोली लावून ही सर्व बेवारस व जप्त वाहने खरेदी केली. या लिलावामुळे एकीकडे पोलीस ठाण्यातील जागेचा प्रश्न सुटणार असून दुसरीकडे पोलीस दलाच्या महसुलातही भर पडली आहे.